वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। तर त्याच निमित्त मी आज थोडी लवकर उठली होती आणि सर्वात आधी मी सर्व विंडोज आणि डोर्स ओपन केले आणि खाली जे टाईल्सवर टी टेबल आणि कार्पेट होतं ते सुद्धा मी उचलून घेतलं, जेणेकरून मला ते व्यवस्थित झाडता येईल खाली। आणि सर्व काही जे कवर होते सोफ्याचे अस्तव्यस्त झालेले ते मी व्यवस्थित ठेवत आहे आणि बेडशीट्स वगैरे सर्व झटकझुटक करून मी ठेवली आणि खिडक्या दरवाजे ते सुद्धा मला पुसायचे होते। तर ते आणि टीव्हीवर जे काही डस्ट वगैरे बसते त्याच्यामुळे मी आज थोडं डीप क्लिनिंग केल्यासारखंच करणार आहे। तर बेडशीट्स वगैरे आवरली मी आणि ते सर्व आवरल्यानंतर मी टेबल टीव्ही आणि सर्व काही पुसायला सुरुवात केली। तर टीव्ही आणि टेबलवर सुद्धा खूप जास्त डस्ट होती, कारण रोडवर घर असल्यामुळे सतत गाड्या वगैरे चालूच असते। तर त्यामुळे एक दिवसाआड सुद्धा म्हणजे पुसावंच लागते ते, कारण बरीच धूळ असते त्याला बसली त्याच्यावर। तर सर्व व्यवस्थित टेबल टीव्ही स्क्रीन वगैरे मी सर्व पुसून घेतलं आणि टीव्हीवर असलेले जे काचेचे बाउल्स वगैरे होते ते सुद्धा मी व्यवस्थित पुसून घेत आहे। आणि ते सर्व पुसून झाल्यानंतर टेबल टीव्हीचा टेबल टी टेबल हे सुद्धा मी पुसून घेतलं। तुम्हीही सणावाराच्या दिवशी अशीच क्लिनिंग करता का? मला कमेंट करून नक्की सांगा। सर्व म्हणजे जर आपलं घर छान नीटनेटकं आणि स्वच्छ राहिलं तर आपलं मन सुद्धा प्रसन्न वाटते आणि म्हणूनच म्हणतात की घर आपलं स्वच्छ आणि नीटनेटकं असायला हवं, तेव्हाच आपल्या घरी लक्ष्मी नांदते असं म्हणतात। म्हणून मी आज थोडं व्यवस्थित असं सर्व नीट करून घेत आहे आणि क्लिनिंग पण करून घेत आहे सर्व। त्याचबरोबर मी सर्व विंडोज आणि डोर्स सुद्धा पुसून घेणार आहे आज, जेणेकरून जी ती डस्ट बसलेली आहे ते पूर्ण मला क्लीन करता येईल। आणि तुम्ही बघू शकता मी सर्व व्यवस्थित छान असं पुसून घेत आहे। तर त्याच्यासोबत मी खुर्च्या सुद्धा पुसून घेत आहे। विंडोज आणि चेअर्स वगैरे माझ्या पुसून झालेले आहेत। आता मी ही जी खिडकी आहे यामध्ये सुद्धा सामान पूर्ण बिखरल्यासारखं झालं होतं, पसरल्यासारखं झालं होतं, ते सुद्धा मी छान आणि व्यवस्थित ठेवलं। आणि या साईडचे जे म्हणजे दुसऱ्या रूमचे जे डोर्स होते ते सुद्धा पुसून घेतलं आणि देवघरातल्या बाजूचं सर्व सामान नीटनेटकं ठेवून मी झाडू मारत आहे, पूर्ण कचरा बाहेर काढत आहे। आणि पूर्ण कचरा बाहेर काढून आता मी पोछा आहे। तर हॉलची मी सर्व सोप्या घालून चेअरच्या खाली वगैरे सर्व मी आधी व्यवस्थित सर्व कचरा काढून घेत आहे। तसं तर जास्त कचरा आहे नाही, कारण मी रोजच व्यवस्थित छान असं क्लीन करत राहते आणि व्यवस्थित झाडूसुद्धा मारते, त्यामुळे जास्त कचरा आहे नाही। आणि लहान मुलं असलं तरच जास्त थोडं कचरा वगैरे होत असतो, कारण ते खेळतात वगैरे। तर माझ्याकडे कोणी मुलं बाळं आहे नाही आणि जास्त काही वापर पण आहे नाही खाली माझी वर किचन असल्यामुळे, तर म्हणून जास्त काही असं कचरा वगैरे आहे नाही। आणि सर्व बाहेरची झाडू वगैरे झाडल्यावर मी झाडांना पाणी टाकलं आणि अंगणात पाणी शिंपलं। पाणी शिंपून झाल्यावर मी इथे रांगोळी वगैरे काढणार आहे छान देवासमोर तुळशीसमोर वगैरे। तर मी आता पोछा मारून घेत आहे। तर टाईल्स लवकर वाळली पाहिजे, सुकली पाहिजे, यासाठी मी आधी फॅन लावून घेतलं, म्हणजे फॅनच्या हवेने जे आहे ना ते लवकर वाळून जाईल म्हणून। आणि सर्व व्यवस्थित मी पोछा म्हणजे मारून घेतलं सर्व क्लीन झाल्यानंतर। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा जर केलं नसेल तर, म्हणजे मी जर डेली ब्लॉग्स अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आणि तुम्हाला व्हिडिओही पाहायला मिळेल माझा। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
तर इथे माझं सर्व व्यवस्थित पोछा मारून झालेला आहे आणि कार्पेट आता इथे मी टाकून घेत आहे, म्हणजे छान असं घर आपलं व्यवस्थित दिसतं. तर सर्व जे वस्तू आहे, टेबल वगैरे ते मी इथे लावून घेत आहे आणि टेबलवर सुद्धा मी इथे कवर ठेवणार आहे, कारण त्यावर सुद्धा डस्ट बसली असते. कापड तर आपण धुवू शकतो, त्यामुळे छान असं खूप मस्त वाटत आहे आता घर स्वच्छ झाल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता इथे किती छान स्वच्छ झालेलं आहे. त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता मी इथे माझ्या पूजेला सुरुवात करत आहे. तर सर्वात आधी मी माझे देव वगैरे सर्व धुवून घेणार आहे. सर्व मंदिर वगैरे स्वच्छ नीटनेटकं करणार आहे. त्यासाठी मी पूर्ण देव उचलून घेतली आणि सर्व जे कृष्णाचे वगैरे कपडे आहे ते वगैरे मी सर्व चेंज करून घेतलं आणि त्यावर जे तून वगैरे टाकलेली होती ते सुद्धा काढून घेतलं आणि पूर्ण जे मंदिरवर धूळ वगैरे जे असते ते काहीतरी ते मी सर्व पुसून घेतलं. तुम्ही बघू शकता इथे किती व्यवस्थित असं मी छान क्लीन करून घेतलं. तर सर्व ते क्लीन केल्यानंतर मी आता इथे यावर दुसरी जे आपण तून म्हणतो किंवा त्याला ते रेड कलरचं असं त्याला काय म्हणतात मलाही नाही माहिती नेमकं. तर ते मी आता इथे टाकून घेत आहे आणि ते देव धुतल्यानंतर व्यवस्थित सर्व छान असं ठेवून घेणार आहे आणि पूजा करत आहे आता मी. तर सर्व देवांना आता छान असं धुवून घेतलं आणि ते त्यांच्याच प्लेसवर आता मी ठेवून घेणार आहे सर्व देव. आजच्या दिवशी देवांना ना बेलाची पानं वाहावीत असं म्हटलं जाते. तर ते सुद्धा मी आज वाहणार आहे, कारण शिवरात्रीला बेलाच्या पानाचं महत्त्व असतं म्हणतात. तर सर्व देव ठेवून झाल्यानंतर मी त्यांना आता हळदी कुंकू लावून घेणार आहे. तर मी जे कासवचं देव आहे ते मी त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे आणि एक गडवा तिथे पाण्याचा भरून सुद्धा ठेवत आहे, कारण मंदिरात नेहमी एक गडवा पाणी तिथे भरून ठेवायला पाहिजे असं म्हटलं जाते. तर देवांना सर्व हळदी कुंकू लावून घेतलं मी आणि जी पिंड असते शंकरजीच्या पिंडाला कधीही हळदी कुंकू लावू नये असं म्हटलं जाते. तर मी त्यांना त्या पिंडाला ना मी चंदन लावून घेत आहे. आणि सोबतच बेलपान आणि फुलं वाहत आहेत. पूजा केल्यावर ना आपलं मन असं छान प्रसन्न वाटते, म्हणून पूजा ही न करायलाच हवी. देव असतो की नसतो ही तर कुणालाच माहिती नाही, पण आपण देवावर विश्वास ठेवूनच जे आहे ते सर्व कामं करत असतो. तर ही एक श्रद्धा असते आपल्या मनातली, म्हणून पूजा करत असतो आपण. तर गणपती, कृष्णा आणि सर्व देवांना मी फुलं आणि बेलाची पानं वाहून घेतली आणि आता मी इथे दिवा लावत आहे आणि अगरबत्तीसुद्धा लावणार आहे. तर दिवा अगरबत्ती लावल्यानंतर इथे आपली पूजा होणार आहे. सर्व काही झाल्यानंतर मी आता इथे दिवा लावला आहे. दिवा अगरबत्ती लावून घेतली
त्यानंतर मी छोटीशी रांगोळीसुद्धा काढून घेणार आहे. छोटीशी रांगोळी नाही म्हणता येईल त्याला, मी थोडं ग्रीन कलरची रांगोळी टाकली आधी आणि त्यावर व्हाईट कलरने थोडं असं हर हर महादेव लिहून घेणार आहे. तर इथे माझं हर हर महादेव लिहून झालं आहे. तुम्ही बघू शकता आता खूप छान असं व्यवस्थित देवघर दिसत आहे माझं. सर्व पूजा झाली आहे आणि मी तुळशीसमोर ही रांगोळी काढली आहे आणि घराबाहेर अंगणात ही रांगोळी काढलेली आहे. रांगोळी काढल्यानंतर मी दूध आधी गॅसवर ठेवून घेतलं आणि नंतर साबुदाणा भिजवत ठेवला. साबुदाणा भिजवण्यासाठी आधी मी ते 2 पाण्याने वॉश करून घेणार आहे. तर 2 पाण्याने वॉश केल्यानंतर तो आपल्याला थोडं थोडं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून तो खूप जास्त भिजायला नको, कारण खूप जास्त जर भिजला तर ते खूप असं गिलं गिलं होतं म्हणजे, आणि मग ते टेस्ट तेवढी छान वाटत नाही म्हणून. तर इथे साबुदाणा वॉश केल्यानंतर जी बाकीची प्रोसेस आहे ते मी करणार आहे. तर साबुदाणा भिजवतपर्यंत मी इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेणार आहे. तर थोडंच पाणी टाकलं आहे मी साबुदाणा भिजवत ठेवण्यासाठी आणि झाकून ठेवून दिलं मी साबुदाणा काही वेळासाठी. तर हे सर्व होतपर्यंत इथे माझ्या दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे आणि दुधाची गॅस बंद केली. त्यानंतर मी आता इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर गॅसवर सर्वात आधी मी तवा ठेवला, पण त्याही आधी मी थोडं गॅसवट्टा जी आहे ते थोडं घाण झाली होती, तर मी थोडं क्लीन करून घेतलं आणि आता शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर शेंगदाणे जर चांगली भाजली तर त्याची सालसुद्धा खूप चांगल्या प्रकारे निघते. तर म्हणून शेंगदाणे व्यवस्थित भाजायला हवी. शेंगदाण्याचं कूट करून जर साबुदाण्यात टाकला ना तर साबुदाणा छान मोकळा होतो. तर शेंगदाणे इथे आपली भाजत आहे छान आणि व्यवस्थित. तर शेंगदाणे इथे साबुदाण्यामध्ये जर शेंगदाण्याचा कूट टाकला तर छान मोकळा होतो, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तर शेंगदाण्याची साल मी हे थोडी उन्हात बसते म्हटलं, केस धुतले तर ते ओले होते, तर ते साल वाढून जाते. तर शेंगदाण्याची साल इथे काढून झालेली आहे. आता शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहे मी. सोबतच मी इथे 2 आलू कट करून घेतली आणि मिरची सुद्धा कट करून घेत आहे आणि लगेच मी साबुदाणा बनवायला सुरुवात करत आहे आता. तर सर्वात आधी मी इथे कढई ठेवून घेतली आणि कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं. कढई गरम झाल्यावर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं जिरं टाकायचं. जिरा छान तडतडला की त्यामध्येच आलू आणि मिरची टाकून घ्यायची. त्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि मग आलू मिरचीमध्ये थोडं मीठ टाकून घेतलं. मी इथे सेंधा नमक यूज केला आहे, जे उपवासाचं आहे, तर तेच यूज करते मी. आणि नंतर यामध्ये साबुदाणा टाकून घेतला आणि त्यावर थोडंसं शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून घेतला. तर ती क्लिप माझी इथे ॲड नाही झाली, सो सॉरी फॉर दॅट. पण खूप छान झाला आहे साबुदाणा, मस्त छान टेस्टी वाटत होता. फक्त मी आज साबुदाणा बनवला तरीसुद्धा एवढा पसारा झाला होता इथे. तर ते सर्व आवरून घेते म्हटलं थोडं. सर्व गॅसवट्टा जे आहे ते मी नीट आणि क्लीन करून घेतलं आणि सर्व भांडी वगैरे आता मी इथे घासून घेणार आहे. तर असा होता माझा आजचा दिवस, शिवरात्रीचा उपास. बाईला असतो, पण बाईची जी कामं आहे ती कधीच संपत नाही, आपल्याला करावीच लागते.
त्यामुळेच मी थोडा नाश्तासुद्धा करून घेतला, कारण भरपूर मग लुस्तपणा येतो उपवास केला तर. आणि ते एक म्हणजे निमित्त असते उपवास करणं, पण असं म्हणतात की उपवासाच्या निमित्तानेच आपण ते सर्व काही आपल्याला खायला मिळते, म्हणून सुद्धा असं उपवास केला जाते. तर मी ना सर्व जे कप्सचे ट्रे असते, जे बेलना आणि कोरपाट वगैरे जे ठेवायचे जे रॅक पण आहे ना माझ्याकडे, मी ते सर्व उचलूनच क्लीन करते, जेणेकरून तो खूप सारं घाण म्हणजे एका वेळेस साचून राहिली तर ते पुसायला खूप त्रास होते. म्हणून मी जेव्हा रोज कट्टा क्लीन करते ना, मी तेव्हाच ते पूर्ण क्लीन करून घेत असते. त्याच्या खालूनही एक कपडा म्हणजे मारून घेते, म्हणजे व्यवस्थित क्लीन होऊन. सर्व भांडी जी आहे ती मी आता जमा करून घेतली पूर्ण, आणि पूर्ण भांडी मी आता हे घासून घेणार आहे पटापट. पूर्ण भांडी घासून झाल्यानंतर पूर्ण वॉश केले व्यवस्थित. तर भांडी पूर्ण वॉश करून झाली आहे माझी, आणि मी हे जे टोपलं आहे ना ते उन्हात नेऊन ठेवणार आहे, म्हणजे भांडी छान वाढल्या जाते. भांडी छान वाढली म्हणजे ना ते ओली नाही राहिली ना, तर रॅकमध्ये जेव्हा आपण ठेवतो ना तर ते थोडं बरं होतं, नाहीतर ते पाणी जिरपत राहते. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये असंच. ओके, बाय बाय. झाली आहे माझी इथे किचन पूर्ण क्लीन.